सगळ्यांच्या आजी आजोबांच्या या हक्काच्या घरामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पण आहे आणि आपणास या ठिकाणी धन्यवाद देते. गाडगे महाराज मिशनचे सन्माननीय सचिव श्री सचिनदादा घोंगटे मी आपणास या ठिकाणी आमंत्रित करते की आपण उपस्थितांना संबोधित करावं. लोकशिक्षणाचं चालतं बोलतं विद्यापीठ निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची आज 69वी पुण्यतिथी. त्यानिमित्त आयोजित या विचारमंथन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अमरावती जिल्हा परिषदेच्या CO मॅडम आदरणीय संजिता मोहपात्रा मॅडम, सकाळ वृत्तपत्र समूहाचे संपादक आदरणीय राहुलजी गळपाळे सर, या वृद्धाश्रमाचे संचालक आमचे आदरणीय कैलास मामा बोरसे, उपस्थित गावातील सर्व मान्यवर, ज्येष्ठ मंडळी, या ठिकाणी राहुल सरांनी आणि मॅडमनी गाडगेबाबांच्या जीवनाविषयी फार सुंदर शब्दात असं वर्णन केलेलं आहे. गाडगेबाबांनी खऱ्या अर्थाने जो देव आहे तो मंदिरात कधीच पाहिला नाही. गाडगेबाबांनी देव शोधला तो या गोरगरीब जनतेत. ज्यावेळेस गाडगेबाबांचं निधन झालं 20 डिसेंबर 1956ला, चांदूर बाजारवरून गाडगेबाबांची गाडी निघाली. बाबांची खरं तर इच्छा होती नागरवाडीला जायची, परंतु तब्येत खालवल्यामुळं बाबांची गाडी परत प्रवासाला निघाली दवाखान्यात जाण्यासाठी. आणि चालत्या गाडीत 20 डिसेंबरला रात्री 12:20 या पेढी नदीच्या पुलावर बाबांचा देह बाबांनी सोडला. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाचा गजर झाला आणि बाबांचा देह त्याच ठिकाणी विसावला. त्या स्मृतिप्रित्यर्थ गाडगे महाराज मिशनच्या माध्यमातून नंतर या ठिकाणी या पावनभूमीत एक वृद्धाश्रमाची सुरुवात झाली. गेल्या 30-40 वर्षापासून आमचे कैलास मामा बोरसे या ठिकाणी या वृद्धांचा सांभाळ करत आहे. खरं तर वृद्ध आणि लहान मुलं ही दोन्ही सारखीच. कर्मयोगी गाडगेबाबांनी सुरुवातीला धर्मशाळा बांधण्यासाठी खूप मोठा परिश्रम घेतला. बाबांचं तीर्थस्थळी असतील किंवा दवाखान्यासाठी जे रुग्ण येत असतील त्यांच्या राहण्यासाठी धर्मशाळा बांधण्याचा मोठा संकल्प होता. परंतु ज्या वेळेस कर्मवीर भाऊराव पाटील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख या महान विभूतींसोबत त्यांचा संपर्क आला, त्यावेळेस त्यांना ती जाणीव झाली की या धर्मशाळेसोबतच या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दालनं या ठिकाणी उघडली पाहिजे. आणि त्या अर्थानं 1952मध्ये गाडगेबाबांनी गाडगे महाराज मिशनची स्थापना केली. आज मिशनच्या माध्यमातून 20 जिल्ह्यामध्ये 10,000 निवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहे. वृद्धाश्रमासारख्या त्याचप्रमाणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृह आहेत, बालगृह आहेत. या माध्यमातून शिक्षणाच्या क्षेत्रात मिशन थोडंफार काम करते आहे. परंतु खऱ्या अर्थानं गाडगेबाबांचा जो 10 कलमी संदेश होता, भुकेल्यांना जेवण, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, बाबांच्या या 10 कलमाचा पुरेपूर असा जो सदुपयोग होत आहे तो खऱ्या अर्थाने या वृद्धाश्रमात होत आहे. ज्यावेळेस हे वृद्ध या ठिकाणी येतात, खरं तर मॅडम आपल्याला शैक्षणिक वृद्धी खूप झालेली आहे, परंतु सुसंस्कार जे पाहिजे आहेत ते त्या प्रमाणात कुठंतरी कमी पडताना मला या ठिकाणी दिसत आहेत. आणि म्हणूनच या खऱ्या अर्थानं वृद्धाश्रमाची गरज भासते आहे. आज शैक्षणिक क्षेत्रात आपण खूप मोठी भरारी घेत आहोत. विद्यार्थी, आपले मुलं खूप शिकत आहेत, परंतु कुठंतरी काही जण हे संस्कार विसरत आहेत आणि म्हणून आपल्या आई वडिलांना या वृद्धाश्रमात येण्याची वेळ येते आहे. खऱ्या अर्थानं देव इथं आपण पुजतो आहे आणि यांची सेवा ही खऱ्या अर्थानं ईश्वराची सेवा. हा जो एक मोठा संदेश बाबांनी दिला, या संदेशाचं खरोखर तंतोतंत पालन या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून होते आहे. या ठिकाणी राहुलजी सर आले, मॅडम आले. बाबांविषयी बोलायचं म्हटलं तर खूप बोलता येते आणि आपण या ठिकाणी बाबांना खरं तर आजचा हा स्मृतिदिन त्यांच्या विचाराचा जागर या ठिकाणी झाला पाहिजे. त्यांचं विचाराचं लेणं आपण घेतलं पाहिजे, घराघरात ते लेणं पोचवलं पाहिजे. ज्याप्रमाणे मॅडम संजिता मॅडमनी सांगितलं की आपण स्वच्छतेसाठी बाबांनी 100 वर्ष अगोदर स्वच्छतेचं महत्त्व जाणलं. आज आपण एवढे पुढारलेलो असलो तरी स्वच्छता आज पाहिली तर आपल्या परिसरात दिसत नाही. बाबा त्या काळात कुठेही गावात जायचे, पहिले स्वच्छता करायचे आणि मग त्यांचं जे असतील ते साधनं, मग तिथं टाळ असलेच पाहिजे भजनासाठी असा कुठं प्रभात नव्हता. आणि जे मिळेल त्या साधनांनी मग त्यांचं कीर्तन व्हायचं आणि स्वच्छता दिवसा झाडूच्या माध्यमातून आणि रात्रीच्या वेळेस कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या डोक्यात असलेली घाण दूर करण्याचं काम कर्मयोगी गाडगेबाबा करत असत.
हे काम करत असताना त्यांना खूप अडचणी गेल्या, कारण तो कर्मठ असा काळ आज आपण जो पाहतो आहे. आज शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळं आपल्याला सगळ्याच गोष्टी सुलभ होतात, परंतु त्या काळात एखाद्या गोष्टीला विरोध करणं हे पाहिजे तेवढं शक्य नव्हतं. परंतु त्या काळात बाबांनी अंधश्रद्धा असो, निरक्षरता असो, याच्यावर कडाडून प्रहार केले, अगदी सोप्या आणि ओघवत्या भाषेत, की जे सगळ्यांना समजेल की अगदी तुम्ही जेवणाचं ताट मोडा, तुमच्या अंगावरचे कपडे लत्ते विका, किंवा मुलांना तुम्ही शिक्षण दिलंच पाहिजे. यासाठी बाबांनी विवाहाला पाहुणचार करू नका, घरी येतील त्यांना पाहुणचार नाही केला तर चालेल, परंतु मुलांना शिकवल्याशिवाय राहू नका, एवढ्या सोप्या भाषेत बाबांनी आपले विचार मांडले. या ठिकाणी खरोखर हे विचार आपल्याला मनामनात रुजवले पाहिजे. स्वच्छता असतील, बाबांचे संदेश असतील, अंधश्रद्धा निर्मूलन असतील, आणि बाबांचा जो 10 कलमी संदेश असेल, हा मनामनात रुजवण्यासाठी खऱ्या अर्थानं आजचा हा कार्यक्रम आहे, विचार मंथनाचा कार्यक्रम आहे. येथून जाताना आपण हे खरोखरच विचार, ज्या बाबांनी 100 वर्षा अगोदर एवढं महान काम केलं, त्यांचं 10% जरी अनुसरण आपण केलं तर निश्चितच त्यांच्या या पुण्यतिथी दिनी आपण खूप काही कमावलं असं आपण समजू. या ठिकाणी सर्व आदरणीय मंडळी, राहुलजी गडपाळे सर, आदरणीय संजिता मोहपात्रा मॅडम या ठिकाणी आल्या, त्यांचं संस्थेच्या वतीनं मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय गाडगे बाबा.